नवरा मुंबईला गेल्यावर बायको 19 वर्षाच्या मुलावर करायची चाळे. मग पुढे असे झाले. उत्तर प्रदेशातील कौशांबी येथून जवळच असणाऱ्या आधाररा गावात त्या दिवशी एकच खळबळ उडाली. गावातील एका 19 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्याचा कोणीतरी खून केला होता हे स्पष्टच दिसत होते, कारण तो गावातून तब्बल 9 दिवस बेपत्ता होता. त्याचा मृतदेह सडलेल्या परिस्थितीत सापडला होता. पण या युवकाला कोणी मारले असेल हाच मोठा प्रश्न होता. एक गोष्ट मात्र पोलिसांच्या नजरेतून सुटली नाही, ती म्हणजे त्या तरुणाच्या हातावर एका बाईच्या नावाचा टॅटू होता. ती त्याची शेजारीण होती, विवाहित होती. तिच्या नावाचा टॅटू याच्या हातावर कसा? या प्रश्नाचे उत्तर शोधताना पोलिसांनी वासनेचा एक वेगळाच प्रकार उलगडला. त्याबरोबर या खुनाचे रहस्यही उलगडले. समाजाला विचार करण्यास भाग पाडणाऱ्या या घटनेचे हे कथारूप आहे. ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओच्या टायटलप्रमाणे माहिती अशी: आधाररा हे तसेच छोटे गाव होते. या गावातील शिवम उर्फ छोटू हा 19 वर्षाचा नवतरुण दिनांक 16 जून रोजी नेहमीप्रमाणे झोपण्यासाठी गेला. मात्र सकाळी सगळे उठले तेव्हा मात्र तो अंथरुणावर नव्हता. सकाळी लवकर उठून तो कुठे असेल या विचाराने त्याच्या घरच्यांनी शेजारी पाजारांकडे चौकशी केली, पण तो कुठेच नव्हता. मग रात्री तो कुठे गायब झाला या विचाराने त्याचे पालक हैराण झाले होते. शोधाशोध करूनही तो सापडला नसल्याने त्याच्या आईवडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनीही शोध घेतला, पण काही पत्ता लागत नव्हता. पाहता पाहता आठवडा होऊन गेला होता, पण छोटूचा काही शोध लागेना. 9व्या दिवशी सिहोरी टोल प्लाझापासून 12 किलोमीटर अंतरावर नवाबगंज जवळील महामार्गावरील पुलाखाली छोटूचा मृतदेह दिसून आला. त्याचा मृतदेह गोणीत बांधून टाकल्याचे निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली. छोटूचा खून कोणी केला असेल हा एक मोठाच प्रश्न समोर होता, कारण त्याचे कोणाशीही काही वैर वगैरे असण्याची शक्यता नव्हती. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता त्याच्या हातावर एक टॅटू होता. ते एका महिलेचे नाव होते. ते इंग्रजीमध्ये असल्याने काय लिहिले आहे हे काही त्याच्या पालकांना समजत नव्हते. पोलिसांनी त्या नावाची महिला कोण आहे का याची चौकशी केली, तेव्हा त्याच्या शेजारीच राहणाऱ्या महिलेचे ते नाव असल्याचे दिसून आले. ती विवाहिता 2 मुलाची आई होती. तिचा पती मुंबई शहरात नोकरीसाठी गेला होता. पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. या दरम्यान शिवमच्या वडिलांनी शेजारी राहणाऱ्या रणजितने माझ्या मुलाचे अपहरण करून खून केल्याचा आरोप केला. पोलिसांनी त्या विवाहितेला चौकशीसाठी बोलावले. पोलिसांना समोर पाहताच तिच्या डोळ्यासमोर सगळा भूतकाळ सरकू लागला. ती लग्न होऊन या गावात आली तेव्हा ती नुकतीच वयात आली होती. तिच्या रूपावर भाळलेला तिचा पती तिच्यावर भरभरून प्रेम करत होता. तिला हवे ते सगळे देत होता. दोघेही जवानीच्या जोशात शरीर सुखाचा मनसोक्तपणे आनंद लुटत होते. निसर्ग आपले काम पार पाडत होता. तिला दिवस गेले, घर आनंदाने भरून गेले. ती आई झाली तर तिचा पती रणजित बाप झाला. दोघांच्या संसारात आता मुलाची वाढ झाली होती. साहजिकच कमाई वाढवावी लागणार होती. गावात राहून काही फार कमाई होण्यासारखी नव्हती. त्यामुळे गावातील काही लोकांच्या ओळखीने रणजितने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. ज्याने जबाबदारीच्या जाणीवेतून घेतलेला हा निर्णय त्याच्या घरच्यांनीही मान्य केला. तो मुंबईला गेला आणि ती गावात एकटी पडली. सुरुवातीला तिला काही वाटत नव्हते, पण नंतर मात्र तिला पतीचा विरह सहन होत नव्हता. कामाच्या ठिकाणाहून नेहमी येणे त्याला शक्य होत नव्हते. 2-4 महिन्यातून तो कधीतरी घरी येत असे. त्यामुळे ती एकटी पडली होती. तिच्या मनात वासना फेर धरत असली तरी वासना तृप्ती होत नव्हती. ती तरुण होती. विवाह सुख मिळाल्याने तिच्या देहावर एक आगळीच झळाळी आली होती. तिच्या या यौवनावर अनेक जण फिदा झाले होते. त्यातच छोटू होता. छोटू अवघा 17 ते 18 वर्षांचा होता. आता कुठे तो शाळेतून बाहेर पडला होता. तो रिकामटेकडा होता. मोबाईल बघत बसणे आणि गावभर भटकणे हाच त्याचा उद्योग होता. मोबाईलच्या व्यसनाने मुलांच्या मनात कोवळ्या वयातच विकृती वासनेची बीजे पेरण्यास सुरुवात केली होती. मोठ्या वयाच्या महिलांबद्दल अत्यंत कामुक भाषेत लिहिला जाणारा मजकूर कोवळ्या मुलांना उत्तेजित करताना दिसतो. लहान वयातील ही मुले वयाने मोठ्या असणाऱ्या महिलांकडे आकर्षित होत आहेत. अगदी आईच्या वयाची महिलाही
काही पोरांना प्रेमिका वाटते. हे भयानक चित्र समाजात दिसते. छोटूची नजर शेजारच्या बाईवर पडली होती. तो लहान असल्याने ती काही काम असेल तर किंवा मुलांबरोबर खेळण्यासाठी त्याला बोलवत होती. तो मात्र तिला निहाळत बसत होता. ते कामात मग्न असताना तो तिच्या शरीरावर नजर फिरवत होता. तिचे पुष्ट भरलेले शरीर पाहून त्याची काम भावना उपाळत होती. त्याची नजर आपल्यावर असते हे तिच्याही लक्षात आले होते. तो लहान आहे असे समजून ती दुर्लक्ष करत होती. पण नंतर तिच्याही मनात वासना नाचू लागली. तिनेही खेळ सुरू केला. आता ती मुद्दामूनच त्याला कपडे बाजूला करून देहाचे दर्शन घडवू लागली होती. त्याची नजर तिच्या कपड्यातील अवयव शोधू लागली. तसे तिने पुढचे पाऊल टाकले. तिचीही भीती मोडली होती. तो आता कधीही तिच्या अंगाला कुठे हात लावू लागला होता. दोघेच घरात असल्याने त्यांना अडवणारे कोणी नव्हते. ही संधी साधून तिने त्याला प्रतिसाद दिला आणि त्याने तिला मिठी तोडले. कोवळ्या पोराच्या ताब्यात देह देऊन ती निवांतपणे त्याला भोग देऊ लागली. अजाणते वय, शरीराची न कळलेली भूक आणि समोर भरलेला स्त्री देह हे पाहून छोटूला काय करू आणि काय नको असे होऊन गेले. तो त्याच्यावर तुटून पडला. जमेल तसे त्याच्या शरीराचा आनंद लुटू लागला. या नवथर पोराच्या जवानीचा जोश चांगलाच वाढला आणि त्याने तिला जोरदार रगडून काढले. आदाशासारखा तो तिच्या मिळेल त्या अवयवाचे मर्दन करत होता. ती सुकावली होती. तिने त्याला कामशास्त्राचे धडे दिले. तो हळूहळू पारंगत होत गेला आणि तिला तिच्या मनासारखे सुख देऊ लागला. रोज रात्री सगळीकडे शांतता पसरली की तो आपल्या अंथरुणावरून उठायचा आणि हळूच तिच्या घरी जायचा. तिचे दार उघडेच असायचे. मग दोघे शरीर सुखाचा आनंद घ्यायचे. कार्यभाग उरकून तो परत येऊन अंथरुणावर झोपायचा. रात्री चालणाऱ्या या खेळाची कोणाला काही कुणकुण लागली नव्हती. ती मजेत होती. कोणाला काही संशय आला नव्हता आणि नवयुवकाकडून तिला सुख मिळत होते. नवरा आला की ती नवऱ्यालाही हवे ते सुख देत होती. तिच्यासाठी छोटू केवळ खेळण्यासाठी होता, पण छोटू मात्र तिच्या प्रेमात पडला होता. अवघा 19 वर्षाचा छोटू विवाहित बाईच्या प्रेमात वेडा झाला होता. त्याने तिचे नावही हातावर गुंतून घेतले होते. या नावाने मात्र त्या दोघांतील प्रेम प्रकरणाचा बोपाटा होण्यास वेळ लागला नाही. या प्रकरणाची गावात सुरू झालेली चर्चा मुंबईत तिच्या पतीपर्यंत येऊन पोचली. तसा तो खवळला. त्याला छोटूचा प्रचंड राग आला. तो गावात आला. त्याचे या प्रकरणाशी शहानिशा करण्याचे ठरवले होते, पण त्याच्या हाती काही लागले नाही, कारण त्याची पत्नी खबरदारी घेत होती. दुसरीकडे छोटूच्या आईवडिलांनाही हे प्रकरण समजल्यानंतर त्यांनी छोटूची चांगलीच कानउघडणी केली होती आणि त्याला त्या बाईकडे जायचे नाही अशी सक्त ताकीद देण्यात आली होती. पण शरीर सुखाला चटवलेल्या त्या छोटूला तिच्याशिवाय करमत नव्हते. तिलाही त्याची आठवण यायचीच. त्यामुळे ते दोघे चोरी छुपे भेटत होते. पण त्याचा खून कोणी केला असेल याचे उत्तर काही तिच्याजवळ नव्हते. आपली बायको व छोटू यांच्यात प्रेम प्रकरण सुरू आहे हे रणजितला समजले तेव्हा त्यानेही एक प्लॅन केला. त्याप्रमाणे दिनांक 16 जून रोजी तो मुंबईतून निघाला. सायंकाळच्या सुमारास तो गावात पोहोचला, पण घरी न जाता तिथेच आड बाजूला तो लपून राहिला. रात्र झाली तसा तो दबक्या पावलांनी आपल्या घराकडे आला. घराच्या बाहेर अंगणातच तो लपून बसला. आता तो छोटूची वाट बघत होता. तो आपल्या पत्नीला भेटण्यासाठी रात्री येतो हे माहीत असल्याने रणजित दबाव धरून बसला होता. तो आला आहे हे ना छोटूला माहीत होते ना रणजितच्या बायकोला. मध्यरात्रीच्या सुमारास छोटू नेहमीसारखा तिच्या घराच्या दिशेने निघाला, पण अंगणातच रणजितने त्याला पकडले. रणजितला समोर पाहताच छोटूची बोबडी वळली. तो त्याच्या तडाख्यातून सुटण्याचा प्रयत्न करत होता, पण रणजितने त्याला सोडले नाही. त्याच्या गळ्याभोवती दोरीचा फास आवळून धरला. काही वेळ तडफडून छोटू गतप्राण झाला. तसे रणजितने त्याला बाजूला ओढत नेले. त्याचा मृतदेह पोत्यात भरला. ते गाठोडे खांद्यावर घेतले आणि रात्रीच्या काळोखात तो दिसेनासा झाला. तो मृतदेह नवाबगंज येथे नेऊन महामार्गावर ड्रेनेजसाठी बांधलेल्या कल्व्हर्ट खाली लपवला आणि रणजित मुंबईला निघून गेला. आणि त्याच्या पत्नीला छोटूचे काय झाले हे माहीतच नव्हते. दुसऱ्या दिवशी छोटू बेपत्ता झाल्यानंतर सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. तेव्हा तीही घाबरून गेली होती.
ते पोलिसांना छोटू बरोबर अनैतिक संबंध होते, या पलीकडे काही सांगू शकली नाही. पण पोलिसांनी तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे रणजितला चौकशीसाठी बोलवले. पोलीस आपल्यापर्यंत पोहोचले. हे पाहून तो गांगरला व त्याने गुन्ह्याची कबुली दिली. कोवळ्या वयात लागलेली कामुकतेची चटक किती घातक असते याचे दर्शन या घटनेने घडवले. त्याचा बळी गेला तर मारणारा तरुण गजाआड झाला. या प्रकरणाचे मूळ असलेली विवाहिता आता एकटी पडली आहे.